हाय फ्रेंड्स, मी वर्षा. आज आपण मस्त रुचित शंकरपाळे पाहणार आहोत. तुम्ही बघू शकता, छान अर्धवाटी मैदा घेतला मी. हा अर्धा किलो मैदा आहे. त्या आणि गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये 2 वाट्या दूध घातलं, 1 वाटी साखर घातली. जोपर्यंत साखर असं हलवून तळू. आता साखर वितळली आहे, गॅस बंद करून घेतली मी. थंड व्हायसाठी ठेवलं. एक परात घेतली, मैदा टाकला, त्यामध्ये थोडं थोडं टाकून आपल्याला एक खट्टी थोडं टाकून आपल्याला हे पूर्ण दूध मस्त मिक्स करून घेणार मैद्यामध्ये आणि मस्त हे पीठ असं मळून घेणार. आता हे एवढं दूध उरलं. आता हे 3-4 चम्मच मैदा मी पहिलेच काढून घेतला होता, त्यामध्ये 2 चम्मच तूप घालून छानी मस्त हे मिक्स करून घ्यायचं. आता एक मोठा गोळा करून छानी अशी याची चपाती लाटून घ्यायची आणि मैदा आणि ते तुपाचं मिश्रण आहे ते असं व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि याला अशी घडी मारून घ्यायची. अशी घडी मारली की परत लाटून घ्यायची आणि परत अशीच घडी मारून घ्यायचं. हे 2 स्टेप केले आहे. याचा फुल व्हिडिओ मी अपलोड केला आहे, तुम्ही बघू शकता माझ्या चॅनलवर. आता हे पूर्ण लाटून घेतली. आता असे कट करून घेऊया. तर हे बिना तुपाचे आणि बिना तेलाचे मस्त असे कुरकुरीत आणि खुसखुशीत शंकरपाळे बनवले आहेत. तुम्हाला आता व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर नक्की करा. आता हे सर्व कट करून घेतले. आता आपण तळून घेऊया. गॅसवरती तेल गरम करायला ठेवलं. सर्व असे मस्त तळून घेते बघा. छान असे वर येऊन गेले आहेत आणि मस्त असे भरपूर लेअर पडून जातात शंकरपाळे. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर बाय.